कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शेवटी तिने जे ठरवलं ते ठरवलं, तिला जे हवंय ती तेच करते। दिव्या, मी तुला बोललो ना, तू आता टेन्शन घेऊच नको। हा प्लॅन आता फसणार नाही। मग मध्ये शिवा येऊ दे, नाहीतर कोणी पण, काहीही झालं तरी मी तुला पळवणारच। अगं, मागचा प्लॅन फसला म्हणून काय झालं? शेवटी अपयश ही यशाची पहिली पायरी असते। ए, तू तुझी डायलॉग बाजी बंद करा, नीट प्लॅन कर। ठीक, बाय। बाय। बरोबर आहे, माझी चूक नसताना पण मला तिथे किती ऐकून घ्यावं लागलं। यापेक्षा तर चंदन 10 पटीने बरा निघाला। निदान माझ्या सोबत तरी येतो। त्याचे आई बाबा तर मला काडीचं कामही करू देत नाही। अपमान वगैरे तर लांबच राहिला। त्यात पैसा नाही, पण तो तर चंदनकडे पण आहे ना। हा, या लग्नातच माझं भलं आहे। आजूबाजूला जे काय घडतंय त्याच्यामुळे फार खाण्याची इच्छाच उरली नाही। कळतंय मला ते, पण भाऊ थोडंसं खाऊन घ्या ना प्लीज। भाऊ बरोबर बोलतीये ती, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत, अशी पोटी कशा घेणार? हा, ये अशोक, काकू नको मला, भूक नाही आहे। अशू, तरी विसरण्याचा प्रयत्न कर। भाऊ हो, असं कसं विसर म्हणताय? हर्ट झालंय बिचाराला, आणि हे सगळं त्या दिव्यामुळे झालं। नाही म्हणजे आपल्या स्टेटसच्या लोकांमध्ये किती मोठा इन्सल्ट झाला याचं वाईट वाटतंय त्याला। आशू, डोंट वरी, मी तुम्हाला सगळ्यांना एक सुचवू का? माझ्या डोक्यात एक स्थळ आहे आशूसाठी। कीर्ती, तू जरा थांब। आशू, तू स्टेटसचा वगैरे विचार करू नकोस, आणि इथे जे काही चाललंय ना त्याचाही विचार करू नकोस। अशू, तुझं आयुष्य, त्याचे निर्णय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे। कोण काय म्हणेल याचा विचार करू नको। लोक काय बोलतच असतात, पण एक लक्षात ठेव, तू जो निर्णय घेशील त्यात आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत। नाही भाऊ, मी कधी स्टेटस आणि लोक काय म्हणतील याबद्दल विचार नाही केला, आणि त्यांनी मला काही फरकही पडत नाही। पण या सगळ्यात दिव्याची काही चूक नाही ना, जे काही झालं। माझं प्रेम आहे दिव्यावर, आणि खूप प्रेम आहे। मला असं वाटतं की समजा जे काही झालं ते आईला आवडलं नाही, ओके, पण ती चूक शिवाची आहे ना। म्हणजे आईला शिवाशी प्रॉब्लेम आहे, दिव्याची नाही। आईला आवडत नाही शिवा जसं वागते, बोलते, जसं राहते, काहीच आवडत नाही। पण या घरात लग्न करून शिवा थोडी येणार आहे, या घरात दिव्या येणार आहे ना लग्न करून। मग त्यात दिव्याला कशी शिक्षा द्यायची? काही झालं ना तरी मला दिव्याशीच लग्न करायचंय, आणि मी दिव्याशीच लग्न करणार आहे। आपण काढूया, काहीतरी मार्ग काढूया। मार्ग मला सुचत नाही कुठला काढायचा, काय करायचं। एकच मार्ग आहे की मला दिव्याशी लग्न करायचंय। मग त्यासाठी मला आईकडे भीक मागावी लागली माझ्या प्रेमाची, तरी मी भीक मागेन, पण मला तिच्याशीच लग्न करायचंय। दॅट्स फाईन।
सीताई तुम्ही या ना, या बस. नाही नाही, त्याची काहीच गरज नाहीये. एवढा वेळ थांबणार नाही मी. थोडं बोलायचंय. बोला. शिवा, तू घरी आलीस, माफी मागितलीस. हो, म्हणजे तुम्हाला वाटलं असेल माझी चूक आहे म्हणून. वाटली असेल म्हणजे? नाही, चूक आहे माझी, होतीच. तू जे बोलून गेलीस त्यावर मी विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की ह्या सगळ्यामध्ये दिव्याची तशी फारशी चूक नाही. तुझी चूक आहे, तुझ्या आईची चूक आहे. त्यांची परिस्थिती मी समजू शकतेच, कारण तुझ्यासारखी मुलगी असो. त्यामुळे मी एका निर्णयावर पोहोचलीये. मी ठरवलंय की दिव्या आणि तुझ्या फॅमिलीला एक संधी द्यायची. मी लग्नाला मान्यता देईन. तुम्ही खरं बोलताय हे? पण माझी एक अट आहे. अहो, तुम्ही काय वाटेल ते सांगा, मी सगळं करायला तयार आहे. आधी ऐकून तर घे. अहो, तुम्ही लग्नाला तयार झालात हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही सांगा काय करायचं, मी सगळं करीन. इथून पुढे आयुष्यात तू आशूशी संबंध ठेवायचा नाही. तू आशूशी संबंध ठेवायचा नाही. तू आशूशी संबंध ठेवायचा नाही. आमच्या घरी यायचं नाही. मला तसं वचन दे. आणि हो, आशूच्या लग्नातही तू फिरकायचं नाहीस. हे सगळं जर तुला मान्य असेल तर मी लग्नाला मान्यता देईन. नाहीतर हा विषय इथेच संपला. तू या घराची करतेस. आई, बाई, आजी, दिव्या, सगळ्यांचं तर तुलाच करायचं. दिव्यासाठी चांगलं राजकुमार शोध बरं का. तू विचार करून सांग काय ते. येते. माझा विचार झालाय. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी. तुमची अट मला मान्य आहे. मी माझ्या बहिणीसाठी वाटेल ते करायला तयार आहे. पण मी माझ्या पप्पांना पण वचन दिलंय, त्या लग्नात मला अक्षता टाकायला असू द्या तिथे. नाही शिव, या लग्नात तू मला नकोयस. लग्न चालू असताना आजूबाजूच्या परिसरातही यायला नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.